आणि जसं मागे मी सांगितलं की आपल्याला दर्शन छान पद्धतीने झालं, ते थँक्स ऑल टू माय आजोबा केदारी अप्पाजी मोरे. आज त्यांच्यामुळेच आम्हाला इकडे लवकर दर्शन करता आलं. गाईज, जसं की मी तुम्हाला सांगितलं या ब्लॉगचे 2 पार्ट्स होणार आहे. आता आपला पार्ट 2 आहे, डे 1. आणि तुम्ही इथे बघू शकतात की छान पद्धतीने इथे रांगोळी काढली आहे. मॉर्निंगला इथे किती रश होती, भाविकांची गर्दी किती होती ते तुम्ही बघितलातच. आणि इकडे एक छोटासा कार्यक्रम होता जो मी ब्लॉगमध्ये शूट नाही केला, तो मी मागच्या ब्लॉगमध्ये पोस्ट केला आहे. तर तुम्ही तो मागचा ब्लॉग बघितला नसाल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो ब्लॉग बघा. आणि ब्लॉग कसं वाटतो आहे नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन आला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि हा पार्ट 2 खरंच तुम्ही खूप एन्जॉय कराल, ह्याची मी गॅरंटी देतो. गाईज, हे जे आपल्या घरी आले आहेत ते हिस्ट्री ऑफ ॲन्सिस्टर हे आपल्याला सांगणार आहेत. यामध्ये आपल्याला आपले पूर्वजांचे पूर्वज याबद्दल माहिती पुरवली आहे, जी आपल्याला आज ते सांगणार आहेत. 90 वर्षाचे आहेत ते. बाबा तुमची स्टोरी सांगा. स्टोरी सांगा, काय काय केलं. 90 वर्षाच्या वर झाले. आपलं गाव 90 वर्षाच्या वर गाव बी सांगतो. आईच्याला गेलेलं बघ सगळे करून आहे. निघाल आमच्या पप्पांना सांभाळ. घरगुती भरून दिलं आहे. नदीत काट केलं. पप्पा आमचे लहानपणी मस्ती करायचे. मस्ती करायचे काय पप्पा आमचे लहानपणी लई मस्ती करायचे काय. यायचे आमच्याकडे. यायचे काय करायचे. काय का दिलं जाई आणि येई 1-2 वर्ष नाही येई. आजी वर जाईल. कलेची बाजूने हे करून टोपण लावायला पाहिजे. ही मॉडल शेफ ते बाकीची तयारी चालू आहे. किती वाजलेत बघा, अजून जेवण झालं नाही. तयारी झाली आहे, बघू शकता. मसाला सुद्धा रेडी आहे. गाईज, ही मुंडी आहे. गाईज, मी आणि माऊ जेवण बनायची वाट बघतोय आतुरतेने खूप. आमचे शेफ जेवण बनवतात अजून. कधी बनणार, पटकन बनवा. एंजल आमची उपाशी आहे, जेवली नाही कालपासून. फायनली आमचं मटण शिजलंय गाईस. जरा आता आम्हाला एक्सप्लेन करा माऊ, काय काय आहे नक्की हे. आहे आमची कलेजी, आमची म्हणजे बकरी. अच्छा. मटण आहे पहा, किती अप्रतिम असं मटण दिसतंय. अप्रतिम. आणि माऊ जवळजवळ कालपासून जेवलो नाही, मटण होईल म्हणून. आता जेवायला बसू आम्ही. तरी अजून 2 तास लागतील जेवायला. 2 तास बाकी आहेत अजून. बस 2 तास. 2 किलोच वजन कमी होणार, जास्त नाही. माणसांची व्हिडिओ घ्यायला पाहिजे ना. शिवांश वाटणार ना लिंबू.
आपल्याकडे पाणी नाही आलं, सो टँकर मागवलं आहे मामाने आणि लिटरली अर्धा तास झाला आम्ही हा टँकर सेट करण्यामध्ये घालवला आहे. हा टँकर जो आहे त्याला आपल्याला ना बॅक साईडला घेऊन जायचं आहे, बट खूप हार्ड पडतोय घेऊन जायला. सगळे लोक तयारीला लागलेत. हे टेरेस आहे आणि आपण ना म्हणजे लाईक आम्ही रात्रीचे इथेच झोपतो सगळे. किती मजा येते आणि इथे वरती ना मून येतो. काय मस्त वाटतं झोपताना ना इथे. लिटरली लाईक खरंच गावी आल्यासारखं मला आता छान वाटतंय. आणि तेवढीच धमाल पण केली आम्ही गावी येऊन. तुम्ही ब्लॉग तर बघतच आहात. पाहुणे मंडळी पण आपल्या घरी भरपूर येत आहेत आणि रोज जेवायला कमीत कमी 200च्या वरती माणसं असतातच घरी आपल्या. सो मला जास्त ब्लॉग शूट करता येत नाही. आणि आज डेट आहे 29. आज खूप टाईमनंतर ब्लॉग बनवतो आहे बिकॉज आपल्या घरी पाहुणेच जास्त येतात आणि त्यामुळे मला ब्लॉग जास्त शूट करता येत नाही. झालं तर असं की आज आपण चाललो आहे देवीच्या गाभाऱ्यात परत आणि तिकडे जाऊन नैवेद्य ठेवायचं आहे आणि घरी येऊन आपला प्रोग्राम कंटिन्यू करायचा आहे. त्यानंतर काय काय प्रोग्राम्स होत आहेत ते तुम्हाला सांगेल. प्लस काल जत्रेला गेलो, जत्रेला जाऊन पण छोटी व्हिडिओ तुम्हाला क्लिप दाखवली कशी असते गावची जत्रा. लाईक आपल्या मुंबईसारखीच असते, थोडीफार जास्त काय चेंजेस नाहीत आणि असेच धमाल करतो आहे आम्ही. 2-3 दिवस झाले. आज पण जाऊ तिकडे देवीच्या गाभाऱ्यात, कपडे वगैरे चेंज करून लाईक आज सगळेच जाऊ घरातले जेवढे पण असतील तिथे नैवेद्य द्यायला आणि तिकडे देवीची ओटी पण भरायची. तर त्यासाठी सगळे जाऊ तिकडे. पण तुम्हाला छोटी एक तिकडचा व्हिडिओ दाखवेल मी. गाईज इकडे आज भक्तांची गर्दी तुम्ही बघू शकतात किती प्रमाणात वाढलेली आहे आणि इथे काही श्रद्धाळू भक्त आपल्या देवीच्या समोर लोटांगण घालत आहेत. तसंच काही भक्त देवीच्या समोर नैवेद्य घेऊन चालले आहेत, जसं आता आपण घेऊन चाललो आहोत. आणि गाईज जसं की ठरल्याप्रमाणे आजसुद्धा आपलं लवकरच दर्शन होईल. ऑल थँक्स टू माय मामा आणि माझे आजोबा आणि त्यांच्याच ओळखीने आपलं लवकर दर्शन होणार आहे. देवीसाठी नैवेद्याची तयारी सुरू आहे, तुम्ही बघू शकतात. हे बघा लिहिलंय मुबारक आणि गाईज बघू शकतात आज सुद्धा आपल्या घरी मटण बनत आहे आणि आमची घाई लवकर लवकर बनवायची कारण आपल्या घरी पाहुणे आलेत. डस्टबिनची बॅग कुठे विचार जरा कधी घेतलास?
बहीण भावाचं प्रेम. बघून कसं वाटतंय? मजा आली की नाही? तुम्हाला कसं वाटतंय? खूप आवडलं. काय आवडलं? पासून आवडलं डान्स. संगीत खुर्ची त्यावर मस्त होतं. त्या पोरांना नको देऊ. खाली ठेव खाली ठेव खाली ठेव. 30 30 माझ्याकडे लागला. तू ही अखियों की ठंडक, तू ही दिल की है दस्तक, और कुछ ना जानू मैं, बस इतना ही जानू. चन्ना वे तुझ तो है तेरे मेरे दरमिया क्यों लगे. तेरे नीले नीले नैनों से शबनम पी लूं, तेरे गीले गीले होठों की सरदम पी लूं, है पीने का मौसम. धड़कन ये कहती है दिल तेरे बिन धड़के ना, एक तू ही यार मेरा, मुझको क्या दुनिया से लेना. धड़कन ये कहती है दिल तेरे बिन धड़के ना, एक तू ही यार मेरा, मुझको क्या दुनिया से लेना. तू ही दिल की है रौनक, तू ही जन्मों की दौलत, और कुछ ना जानू, बस इतना ही जानू. चन्ना वे कुछ तो है तेरे मेरे दरमिया क्यों लगे. तेरे संग इश्क तारी है, तेरे संग एक खुमारी है, तेरे संग चैन भी मुझको, तेरे संग बेकरारी है. तेरे संग इश्क तारी है, तेरे संग एक खुमारी है, तेरे संग चैन भी मुझको, तेरे संग बेकरारी है. भूल गया जग सारा, तेरे नाल प्यार है, सारी सारी रात मुझे तेरा इंतजार है. तुझ में रात मेरी, तुझ तर गाईज आज आहे 5वा दिवस आणि आज देवी आपली गावच्या येशीत परत खेळत आहे. जसं आपण मागे 5 दिवस आधी देवीला खेळताना पाहिलं तसंच आजसुद्धा देवी गावच्या येशीत खेळत आहे. देवीचं हे रूप तुम्ही बघूच शकतात. भाविकांची गर्दी तर तुम्ही बघूच शकतात. आम्ही आज सगळे फॅमिली इथे देवीचं दर्शन घेण्यासाठी परत आलो आहोत आणि 5 दिवस कसे गेले हे आम्हाला खरंच समजलं नाही. खूप धमाल केली आम्ही आणि खूप मस्ती. तुम्ही सगळा ब्लॉग तर बघितलाच आहात. लवकरच आपण आपापल्या घरी जाणार आणि खरंच हे सगळे मोमेंट्स कॅप्चर करता आले मला, यासाठी खरंच थँकफुल. आणि देवीचं हे रूप बघून तुम्हाला कसं वाटतं नक्कीच मला कमेंट करा.
देवीची ही कृपा अशीच तुमच्यावरती राहू हीच माझी इच्छा. महालक्ष्मी माते की जय. पासून बंडेया देवीपर्यंत या गल्लीमध्ये कोणाच्याही गाड्या बाईक काही अर्थ असलं तर त्याने आताच बाजूला काढून ठेवायचं आहे. होळी करला असं करू नका. देवासमोर असे करणं योग्य नाही. हे गाईज गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि आज आपण चाललो आहे टुवर्ड्स मुंबईला. जर्नी लवकर झाली. आय होप तुम्हाला जर्नी खूप आवडली असेल. सांगायची गोष्ट म्हणजे आपली जर्नी लवकर होती बिकॉज सुट्टी खूप कमी होती सगळ्यांना. सो लवकर आपल्याला ही जर्नी वाइंडअप करायला लागते. आता सगळे आपापल्या घरी जाऊ. कालपासूनच मोस्टली अर्धे जण आपापल्या घरी जायला लागले आणि त्यामुळेच घर शांत वाटतं आहे. तुम्हाला समजतच असेल की माणसं म्हणजे लाईक पाहुणे आपल्या घरी गेल्याच्या नंतरला काय सिच्युएशन असते ते तुम्हाला समजलीच असेल. आणि आज आम्ही पण जाऊ तर घर अजून शांत होईल. बघू आता. बट मी हे गाव खूप मिस करेल. आणि त्यातले हे 4-5 दिवस जे आम्ही होतो लाईक लिटरली 8 दिवस होतो. ही 8 दिवसाची जर्नी नेहमी लक्षात राहील मला आणि तुम्हालासुद्धा लक्षात राहील. तर त्याच मोटोसाठी मी हा ब्लॉग बनवला आहे. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन आला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा. बेसिकली आपण चाललो आहे मुंबईला. सो मी परत एकदा जाऊन आपल्या गावच्या देवीच्या इथे पाया पडायला चाललो आहे. आणि तुम्हालासुद्धा दाखवतो की लाईक जत्रेच्या टायमाला किती गर्दी होती आणि आता किती गर्दी आहे. तुम्हाला माहिती आहे ही गावची मेन एशिया आहे. तर बघू शकतात आज इथे किती गर्दी आहे. लाईक कालच्या नुसार आजची गर्दी बघू शकतात. गाईज तुम्ही बघू शकतात भाविकांचा शुकशुकाट आहे जो तो आपापल्या घरी जायला निघाला आहे. कोण पाहुणे मुंबईवरून गावी आलेले ते आपापल्या घरी चालले आहेत. आणि म्हणूनच या रोडवरती खूप शांतता आहे. आलो आपण मंदिराच्या जवळ. तुम्हाला मंदिरसुद्धा दाखवतो. Scheduled time 18 hours from platform number 2. हा कुंड आहे जो फक्त आपल्याला इकडे आल्यावरतीच भेटतो. मी हा कोणासोबतच शेअर नाही करणार आहे. मी एकटाच खाणार आहे.